नमस्कार मित्रांनो GMC कोल्हापूर भरतीचे ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत। मित्रांनो, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, ही भरती आहे ती 10वी पास वरती निघालेली आहे। तुम्ही जर 10वी पास उमेदवार असाल तर तुम्ही याकडे ॲप्लिकेशन आहे तुम्ही करू शकता। मित्रांनो, वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर जाहिरातमध्ये बघितलं तर तुम्हाला इकडे पदांचे नाव दिसून जातील। तर या ठिकाणी मित्रांनो पदांचे नाव दिलेले आहेत। ओके, तर या पदांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे। ओके, तर या पदांसाठी म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन करायचे आहेत। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके, तर सगळ्यात तुम्हाला इकडे डेट दिसून जाईल। तुम्ही 13 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता। ओके, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत अपलोड करण्यासाठी आपण ते बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत अपलोड करण्यासाठी ते तुम्हाला सगळ्यात आधी फोटो लागणार आहे। तर फोटोची साईज तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती दिसून जाईल। ओके, तर मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला अशा साईजमध्ये तुम्हाला जे फोटो आहे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, नंतर तुम्हाला तो अपलोड करायचा। ओके, फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागणार आहे तुमचे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी लागणार आहे। तर मित्रांनो, सिग्नेचर जे आहे तुम्हाला व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने करायचे आहे। ओके, आणि त्याला प्रॉपर साईजमध्ये करून तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा लेफ्ट थंब अपलोड करावा लागणार आहे। ओके, तर व्हाईट पेजवरती तुम्हाला तुमचा लेफ्ट थंब द्यायचा आहे। तो तुम्हाला प्रॉपरमध्ये साईजमध्ये करून तुम्हाला तो सेव्ह करून ठेवायचा आहे। तो तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिक्लेरेशन लागणार आहे। ओके, तुम्हाला जे घोषणापत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे। तर डिक्लेरेशन मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। हे डिक्लेरेशन तुम्हाला मित्रांनो व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने लिहायचं आहे। ओके, नंतर ते प्रॉपर साईजमध्ये करून तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचं आहे तुमच्या फाईलमध्ये। ओके, ते तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार आहे। तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर आपण बघूया। तर सगळ्यात तुम्हाला मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला हे सर्व स्टेप मित्रांनो कंप्लीट करायचे आहेत। ओके, तुम्हाला वरती स्टेप दिसत असतील। तर सगळ्यात तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे। त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे। ओके, तुमची कॅटेगरी डिटेल्स, नंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स सर्व माहिती भरायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या फॉर्मचा या ठिकाणी प्रिव्ह्यू दिसून जाईल तुम्हाला, तर तुम्हाला सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन अपलोड करावं लागणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। ओके, आणि नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन बघायची आहे। ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी फर्स्ट नेममध्ये स्वतःचं नाव टाकायचं आहे। मित्रांनो, तुम्ही जे इथं नाव टाकणार आहेत ओके, तर ते तुमच्या ID कार्ड सोबत एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे स्पेलिंग वगैरे। ओके, तुम्ही एक्झामला जाताना मित्रांनो जे ID कार्ड घेऊन जाणार आहात त्या ID कार्डवरचं नाव आणि तुमचं इथे फॉर्ममध्ये भरायला नाव ते सेम असलं पाहिजे। ओके, तर सगळ्यात तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट नेम याकडे स्वतःचं नाव टाकायचं आहे, कन्फर्म करायचं। ओके, त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे। आणि मित्रांनो जर ज्यांचं लग्न झालेलं असेल ओके, जे फिमेल कॅन्डिडेट असतील तर त्यांनी या ठिकाणी जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुम्ही पतीचं सुद्धा नाव टाकू शकता। ओके, नंतर कन्फर्म मिडल नेममध्ये तुम्हाला परत नाव टाकायचं आहे या ठिकाणी। ओके, नंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे लास्ट नेममध्ये, नंतर परत तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर फुल नेममध्ये तुमचं ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल। ओके, तुम्ही जे इथे वरती नाव या ठिकाणी फिल करणार आहात ते नाव ऑटोमॅटिकली खाली येऊन जाईल। पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे। त्याच्यानंतर परत तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे। पुढचं ऑप्शन बघा मित्रांनो, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर। तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता। ओके, पुढे तुम्हाला ईमेल ID फिल करायचा आहे। मित्रांनो, ईमेल ID फिल करताना तुम्हाला फक्त इथे मेल IDचं नाव टाकायचं। ओके, पुढे तुम्हाला ॲट साईन दिलेलं आहे। पुढे डोमेन नेम म्हणजे तुम्हाला इकडे gmail.com असं सिलेक्ट करायचं। ओके, फॉर एक्झाम्पल आपण इकडे एक मेल घेऊया। ओके, समजा हा एक मेल ID आहे abcd12 नंतर @gmail.com। तर इथे फक्त तुम्हाला एवढंच नाव टाकायचं आहे, तुमच्या मेल IDचं नाव टाकायचं आहे। ओके, आणि खाली जो तुम्हाला बॉक्स दिला आहे ओके, तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इकडे मेल ID टाकायचं आहे। तर मित्रांनो इकडे मेल ID टाकताना चुका करू नका। ओके, तुमच्या मेल IDवरती जे आहे तुम्हाला तुमचा ID पासवर्ड येणार आहे। ओके, त्याच्यामुळे हा मेल ID फिल करताना एक्झॅक्टली इकडे फिल करा।
चुका करू नका. ओके, तर आपण हा एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. पुढे तुम्हाला सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्व माहिती मी भरलेली आहे. ओके, तर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्या सर्व मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता तुम्हाला इकडे तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तुम्हाला मी ऑलरेडी मित्रांनो फोटो आणि सिग्नेचरची साईज वगैरे कशी करायची. ओके, ते तुम्हाला साईज वगैरे तुम्हाला दिलेली होती, तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल. ओके, तर त्या साईजमध्ये तुम्हाला ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. ओके, फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इकडे कन्सेंट दिलेला आहे, या कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर इथे तुमच्या फाईलमध्ये तुमचा फोटो अपलोड करा. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इकडे टिक करायचं आहे खाली. पुढे तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला हा बॉक्स दिला. ओके, या कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या सर्व असा इंटरफेस येईल. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती इकडे भरायची आहे. तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे सर्व माहिती भरायची आहे. ओके, तर सगळ्यात पहिला ऑप्शन बघा मित्रांनो, आर यू अप्लायिंग अंडर, म्हणजे तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे. तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर. तर मित्रांनो इथे ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला आधी जाहिरात बघायची आहे. जाहिरातमध्ये तुम्हाला एक दिसून जाईल. ओके, पदांचे नाव दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो हे तुम्हाला पदांचे नाव दिसत असेल, तर हे कोणत्या संस्थेमध्ये आहे ते तुम्हाला बघायचं आहे इथे. आता हे वरचे दोन पद आहेत मित्रांनो, तर हे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर. ओके, तर त्याच्यासाठी आहेत. आणि खाली दिले आहेत तर ते छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर, तर हे रुग्णालयासाठी आहेत. ओके, तुम्हाला इथे बघायचं आहे की तुम्हाला महाविद्यालयामध्ये अप्लाय करायचं आहे की रुग्णालयासाठी. तर इथे जाहिरातमध्ये हा ऑप्शन बघून, ओके, ही माहिती बघून तुम्हाला तिथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मित्रांनो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या पदाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला इथे वेगवेगळे पदाचे नाव दिसत असतील. ओके, तर तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं त्या पदाचं तुम्ही याकडे सिलेक्ट करा. पुढे मित्रांनो तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओके, आता कॅटेगरी सिलेक्ट करताना मित्रांनो तुम्हाला तुमच्या जे कॅटेगरीच्या जागा आहेत त्या बघून घ्यायच्या आहेत जाहिरातमध्ये. नंतर तुम्हाला इकडे कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पुढे विचारलं आहे की तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करत आहात. तर तुम्हाला इथे फक्त ओपनचा ऑप्शन दिसेल. ओके, पण तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला खाली ओबीसी कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी, ओके, अशा दोन कॅटेगरी दिसतील. तर मित्रांनो तुमच्या कॅटेगरीची जागा असेल तर तुम्हाला तुमचा ऑप्शन कॅटेगरीचा दिसेल. ओके, तुमच्या कॅटेगरीचं तुमच्या जर कॅटेगरीसाठी जागा नसतील तर तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपण आता इथे एससी कॅटेगरी सेट केलेली आहे. आता एससी कॅटेगरीसाठी मित्रांनो इथे कोणतीही जागा नाही. ओके, तर हा ऑप्शन जो आहे तो डिसेबल झालेला आहे. तर तुम्ही फक्त इकडे ओपनमधून फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. ओके, तर ज्या कॅटेगरीसाठी मित्रांनो जागा नाही तर त्यांना ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर इथे तुम्हाला तुमचे कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे. ओके, कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला अपंगत्वाबद्दल विचारलं आहे. तर हा ऑप्शन ऑलरेडी डिसेबल झाला आहे. तर अपंगासाठी मित्रांनो जागा नसतील त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो डिसेबल झाला आहे. ओके, तर मित्रांनो अपंग उमेदवारांसाठी ज्या पदासाठी मित्रांनो जागा असतील त्यांच्यासाठी इथे जो ऑप्शन आहे तो इनेबल दिसेल. ओके, तर आता या पदासाठी अपंगांसाठी जागा नाहीत त्याच्यामुळे हा जो ऑप्शन जो आहे तो डिसेबल झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जे ऑप्शन इनेबल दिसणार आहेत तर तीच तुम्हाला माहिती भरायची आहे. ओके, जे ऑप्शन डिसेबल झाले आहेत तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती भरावी लागणार नाही. पुढे तुम्हाला विचारलं आहे की उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाणपत्र आहे का. ओके, म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का ते विचारलं आहे. ओके, पुढे EWS बद्दल विचारलं आहे. तुम्ही जर EWS मध्ये येत असाल, ओके, तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, नाहीतर नो करायचं आहे. उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का. ओके, तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, आणि जर नसेल तर नो करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून काही मुदत दिली जाते. ओके, त्या मुदतीमध्ये तुम्ही जे हे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही सादर करू शकता. ओके, तर इथे येस नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे.
पुढे जर तुम्ही माजी सैनिकाचा तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर इथे येस करा, नाहीतर नो करा. पुढचं ऑप्शन बघा मित्रांनो, इथे विचारलेलं आहे की आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का? ओके, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की अर्जदार महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करीत आहे का? ओके, तर जे फिमेल कॅन्डिडेट आहेत, ओके, जे फिमेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं. ओके, तुम्ही जर इथे मित्रांनो नो ऑप्शन सिलेक्ट केला, ओके, जे फिमेल कॅन्डिडेट आहेत तर तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ भेटणार नाही. ओके, त्याच्यामुळं माहिती नीट वाचून तुम्हाला इकडे येस किंवा नो ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. पुढे उमेदवार प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहे का? ओके, असेल तर येस करा, नाही तर नो करा. पुढे मित्रांनो तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण घ्यायचं आहे का? ओके, असेल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर येस करा, नाही तर नो करा. पुढे भूकंपग्रस्ताबद्दल विचारलं आहे. मित्रांनो तुम्हाला जे आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, तरच तुम्हाला इकडे येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्ही जर पार्ट टाइम एम्प्लॉय असाल, ओके, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तुम्ही जर पार्ट टाइम एम्प्लॉय असाल तर मग येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. पुढे तुम्ही जर अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? ओके, तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. ओके, पुढे विचारलं आहे की तुम्ही आपण स्वतंत्र सैनिकाचे पाळले आहेत का? ओके, असेल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करा. तर मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती वाचून तुम्हाला येस किंवा नो ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. पुढे मित्रांनो तुम्हाला तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. पुढे नॅशनॅलिटी इंडियन आलेलं आहे. ओके, पुढे तुम्हाला विचार तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? ओके, तर इथे येस किंवा नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. असल्यावर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. नंतर तुम्हाला मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर निवडायचं आहे. ओके, तुम्हाला एक्झाम सेंटरचे नाव दिसत असेल तर याच्यापैकी तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरचं नाव जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डेट ऑफ बर्थ फिल करून घ्यायची आहे. ओके, पुढे तुम्हाला मित्रांनो तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलं की तुम्हाला जुळे भावंड आहेत का? ओके, असेल तर येस करा, नाहीतर नो करा. जर असतील तर तुम्हाला त्यांचं नाव द्यावं लागेल पुढे. ओके, त्यांचं जेंडर पण सिलेक्ट करावं लागेल पुढे. पुढे तुम्हाला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, पुढे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आईचं नाव फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला पती किंवा पत्नीचं नाव फिल करायचं. ओके, तर तुमचं लग्न झालं असेल, ओके, तर तुम्ही या ठिकाणी पतीचं नाव किंवा पत्नीचं नाव टाकू शकता. ओके, पुढे तुम्हाला ॲड्रेस क्लिक करायचा आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे मित्र तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तुम्हाला इकडे फिल करायचा आहे. नंतर तुम्हाला इकडे डिस्ट्रिक्ट फिल करायचा. ओके, पुढे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला पिनकोड फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा जर मित्रांनो कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तुम्हाला इकडे टिक करायचं आहे. पुढे मित्रांनो तुम्हाला तुमचं पेमेंट दिसून जाईल. ओके, सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला व्हॅलिडिटी डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्या सर्व मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. तर सगळ्यात तुम्हाला तुमच्या 10वीची माहिती भरायची आहे. ओके, तर इथे तुम्हाला बोर्डचं नाव टाकायचं आहे. तर मित्रांनो तुमच्या जे बोर्डचं नाव असेल तुम्हाला ते बोर्डचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी ऑदर ऑप्शन दिलेला. ओके, तो ऑदर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला मित्रांनो आता तुम्हाला इथे ऑल सब्जेक्ट तुम्ही टाकू शकता. ओके, याकडे सब्जेक्टमध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट असं तुम्ही टाकू शकता. पुढे तुम्हाला डेट ऑफ पासिंग मित्रांनो या ठिकाणी फिल करायचे आहे. आता मित्रांनो ही डेट ऑफ पासिंग आहे तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट होते. ओके, लेफ्ट साईडला खाली कोपऱ्यात तुम्हाला भेटून जाईल. तर तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, तर तुम्हाला डेट ऑफ पासिंग मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. पुढे तुम्हाला पर्सेंटेज फिल करायचे आहेत. त्यानंतर तुमची ग्रेड मित्रांनो सिलेक्ट करा. मित्रांनो तुमचे जर 12 झाले असेल तर तुम्ही 12वीची माहिती देऊ शकता. ओके, जर तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनची माहिती पण देऊ शकता. सेम आता आपण जसं माहिती याकडे भरलेली आहे ती माहिती तुम्ही देऊ शकता. ओके, पुढे स्ट्रीममध्ये तुम्ही 12वी कशामधून कंप्लीट केलं आहे ते स्ट्रीमचं नाव देऊ शकता. ओके, सायन्समधून आर्टमधून किंवा कॉमर्समधून केलं असेल तर तुम्ही याकडे देऊ शकता.
पुढे तुम्हाला डेट ऑफ पासिंग सिलेक्ट करावं लागेल. तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही जर ग्रॅज्युएशन केले असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने माहिती देऊ शकता. ओके. तर ग्रॅज्युएशन ही माहिती तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला एक्सपिरियन्सबद्दल विचारलं आहे. ओके. तुमच्याकडे असेल तर येस करा, नाही तर नो करा. ओके. इथे तुम्हाला परत एक ऑप्शन विचारलेलं आहे, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का. ओके. तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके. तरच तुम्हाला मित्रांनो इकडे अप्लाय जे आहे तरच तुम्ही इकडे एलिजिबल जे आहे तुम्ही होणार आहात. ओके. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व माहिती मित्रांनो समजली असेल कशा पद्धतीने इकडे माहिती भरायची आहे. पुढे तुम्हाला लँग्वेज आहे, तुम्हाला कोणत्या लँग्वेज येतात. ओके. तर मराठी लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी आहे, तर मग कंपल्सरी तुम्हाला मराठी लँग्वेज येणं आवश्यक आहे. ओके. पुढे तुम्हाला हिंदी लँग्वेज येत असेल तर तुम्ही हिंदी लँग्वेज पण देऊ शकता. ओके. तुम्हाला सर्व बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर मित्रांनो इंग्लिश लँग्वेज येत असेल तुम्ही इंग्लिश पण देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व माहिती भरलेली आहे, एज्युकेशन डिटेल्स. ओके. सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला व्हॅलिडिटी डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय सक्सेसफुल मित्रांनो असा मेसेज आला पाहिजे. ओके. तुम्हाला जर काही एरर आला तर तुम्हाला ती माहिती भरावी लागेल. ओके. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे परत व्हॅलिडिटी डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. नंतर तुमची माहिती व्हेरीफाय होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासोबत तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो चेक करून घ्यायची आहे. ओके. संपूर्ण माहिती मित्रांनो तुमची चेक करून घ्यायची आहे, तुमचं स्पेलिंग वगैरे. ओके. तर सर्व माहिती मित्रांनो जर बरोबर असेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर पुढे तुम्हाला इकडे आय ॲग्रीचं ऑप्शन दिसेल. ओके. आता मित्रांनो तुमची जर माहिती चुकली असेल तर तुम्हाला इकडे बॅकचं ऑप्शन दिलेलं आहे, बॅक जाऊन तुम्ही तुमची माहिती चेंज करू शकता. ओके. मित्रांनो तुम्ही एकदा का कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शन ते क्लिक केलं तुम्हाला परत माहिती चेंज करता येणार नाही. हा ऑप्शन लक्षात ठेवा. ओके. परत माहिती तुम्हाला चेंज करता येणार नाही, त्यामुळे तुमची व्यवस्थित माहिती चेक करून घ्या. ओके. सर्व माहिती बरोबर असेल तर आय ॲग्री या बॉक्सवरती क्लिक करा आणि पुढे तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत ओके ऑप्शनवर क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. ओके. आता तुम्हाला इकडे तुमचा लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि तुमचं डिक्लेरेशन आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला मी ऑलरेडी मित्रांनो डिक्लेरेशन कसं लिहायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे सुरुवातीलाच. ओके. तुम्हाला ब्लॅक पेन लिहायचं आहे ते डिक्लेरेशन व्हाईट पेजवरती आणि तुम्हाला प्रॉपर साईजमध्ये करून ते तुम्हाला इकडे तुमच्या फाईलमधून अपलोड करायचं आहे. या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तुम्हाला अपलोड करावं लागेल. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या फाईलमधून अपलोड करायचं आहे. तुम्हाला पुढे ओके ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन जे आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो हा सिक्युरिटी कोड फिल करावा लागेल. इथे ओके ऑप्शन ते क्लिक करा. ओके. तर हा सिक्युरिटी कोड फिल करा. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शन ते क्लिक करा. पुढे मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ओके. तुम्हाला तुमचं पेमेंट दिसून जाईल. तुम्हाला हा सिक्युरिटी कोड फिल करून तुम्हाला तुमचं जे पेमेंट आहे तुम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो सबमिट ऑप्शन ते क्लिक करा. पुढे तुम्हाला ओके ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ओके. आता तुम्हाला इकडे सगळे ऑप्शन दिसेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI. तुम्हाला मित्रांनो जे ऑप्शनने पेमेंट करायचं आहे ते ऑप्शन तुम्ही पेमेंट करू शकता. सर्व ऑप्शन जे तुम्हाला दिलेले आहेत. ओके. तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला परत वेबसाईट जी आहे तुम्हाला ओपन करायची आहे. तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला परत ही वेबसाईट ओपन करायची आहे. ओके. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड फिल करायचा आहे. हा तुमचा मित्रांनो ID पासवर्ड तुम्हाला मेल आला असेल. ओके. तुमच्या मेल ID वरती आला असेल. ओके. तुम्हाला मेल ID तुम्हाला चेक करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला ID पासवर्ड भेटून जाईल. पुढे तुम्हाला सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शन ते क्लिक करायचं. ओके. सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो तुम्ही लॉग इन होऊन जाल. ओके. लॉग इन केल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे. ओके. तर तुमच्या फॉर्मची मित्रांनो प्रिंट जी आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे.
नाहीतर पुढे जाऊन मित्रांनो ही वेबसाईट जर क्लोज झाली तुम्हाला परत प्रिंट काढता येणार नाही. ओके, त्याच्यामुळे पेमेंट केल्यानंतर परत तुम्ही याकडे लॉग इन करा, तुमचे फॉर्मचे प्रिंट काढून घ्या. तुम्हाला पुढील प्रोसेससाठी ही फॉर्मची प्रिंट जे तुम्हाला लागू शकते. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती जे ते बघितलेली आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.